टिफिनची भाजी शिजते, शिमला बटाटा मिक्स. इकडे चपाती टिफिन. इकडे झालाय हा रवा, तो टाकणार आहे आता टिफिनमध्ये. माझ्या मुलीचा टिफिन रेडी आहे. शिमला बटाट्याची भाजी, शिरा, चपाती. चपाती येल्लो याच्यामुळे की त्याच तव्यावर ना काल भरीत बनलं होतं ना, त्याच्यामुळे ही चपाती पण येल्लो झाली. हे गाईज, ॲक्च्युली हे दाखवताना मला खरंच खूप वाईट वाटतं आहे की माझं सासर म्हणजे श्रीरामपूर, डोमेगाव, कमलपूर, जिथे माझं सासर आहे तिथे लिटरली पाण्याचा खूप पूर आला आहे. बिकॉज जायकवाडी धरणाचे ना सगळे दरवाजे खोलून दिले त्यांनी, आणि ते पाणी, आम्ही गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या गावात राहतो, आणि त्या गावामध्ये लिटरली पाणी आलेलं आहे आणि आमच्या शेतामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे. तर म्हणजे इतकं नुकसान झालं ह्यावेळेस ना, खूप डेंजर. मला तर खूप वाईट वाटतं. हे बघा, आमच्या शेतामध्ये ही आमची कपाशी पूर्ण पाण्यामध्ये भिजली आहे, आणि एक साईडला आमच्याकडे आपली सोयाबीन पण लावलं आहे. आता तुम्ही बघू शकता की कपाशीचे एवढे झाड एवढे बुडलेले आहेत, सोयाबीन काय राहिली असेल, सोयाबीन तर पूर्ण बुडाली. खूप वाईट वाटतं. ह्या ब्लॉगची सुरुवात दुपारी करते. मी जस्ट उपवास असल्यामुळे नाही का रताळे आणि बट्ट खाल्लं आहे, आणि स्पृहा इज इटिंग स्नॅक्स. तर गव्हामध्ये जरा किडे झाले होते आमच्या, तर ते मी साफ करून आता निसते आणि मगच कोटीमध्ये भरून ठेवणार आहे. तर तेच काम चालणार आहे माझं दिवसभर. बघू शकता तुम्ही स्पृहा कशी एन्जॉय करते स्नॅक्स. तर गहू निसते, मग भेटते. स्टे ट्यून. हे बघा गहू आहे ना, हे बघा बारीक बारीक टिपके कसे पडले. सोंडकिडा झाला होता ॲक्च्युली त्याला, तर मी त्याला सोल्युशन फाइंड केलं आहे. आता फक्त मी थोडंफार काही निसून मग कोठीमध्ये भरणार आहे, तेच करते आणि मग भेटते. हे गाईज, हाय. तर आता झाली आहे संध्याकाळी मी स्पृहाला बनवत आहे मुगाची खिचडी, बिकॉज तुला थोडं बरं नाही आहे. तिला मी जस्ट ना दवाखान्यातून घेऊन आलेली आहे, आणि मग म्हटलं थोडंसं तिच्यासाठी नॉर्मलच बनवावं, पिवळी खिचडी मुगाच्या डाळीची. तर मी तिच्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी बनवते. आता दाखवते तुम्हाला. सगळं फोडणी वगैरे टाकून पाणी झालं आहे, आणि लॉट्स ऑफ मूग डाळ अँड व्हेरी लेस राईस, अशी खिचडी बनवत आहे तिच्यासाठी. उकळी फुटली की टाकून दिली. मला अजून एक गोष्ट दाखवायची, याच्यासाठी मी कॅमेरा हातात घेतलाय. खरं सांगायचं तर हे बघा, गणपती बाप्पा मोरया. हे बघा. तर तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतंय? मला तर गणपती बाप्पाच वाटतंय, बिकॉज मला असं वाटतं ना की ही सोंड आहे आणि हे काहीतरी काही कळत नाही मला एवढं, पण असं वाटतंय की गणपती बाप्पाच आहे. जर कोणाला काही वेगळं वाटत असेल, नागोबा वगैरे असं काही, तर मला सांगा प्लीज. त्या दिवशी मध्ये काय काय